brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कारणासह अहवाल सादर करा. प्रोसिजर अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवाने विमान अपघातामध्ये निधन झालं. महाराष्ट्राला देशाला कारण कळावं म्हणून मी त्या ठिकाणी चर्चा आणली होती. आपण मला कबूल केलं होतं की स्थगनच्या ऐवजी अल्पकालीन चर्चा आपण घ्यावी. 97 नियम क्रमांक 97 प्रमाणे आम्ही चर्चा आणली. गेल्या 3 दिवस आपण आज चर्चा घेऊ, उद्या स्वीकारलेली आहे, परवा स्वीकारलेली सांगितलेली आहे. आज तुम्ही सांगितलं होतं की सोमवारी ही चर्चा लावली जाईल. मी आज सकाळी कार्यक्रम पत्रिका बघितली आहे. सभापती महोदय, यामध्ये सुद्धा ही चर्चा आलेली नाही आहे. ही चर्चा न स्वीकारण्याचं कारण काय? त्यात वेगळं राजकारण आहे का काय याची आम्हाला कल्पना नाही. निदान आम्हाला बाहेर जी चर्चा होती ती सदनामध्ये कळल्यानंतर त्याच्यावर सविस्तर चर्चा होईल, प्रश्न मांडले जातील, सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे आणि या संदर्भामध्ये आपण रुलिंग केलं त्या दिवशी आम्हाला सदनाच्या आपल्या दालनात दिलं होतं की सोमवारी चर्चा लागेल. याचा खुलासा व्हावा की ही चर्चा न लावण्याचं कारण काय आणि ती कधी घेणार आहात? मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचे कर्नाटक आणि या संदर्भात त्यांनी मागणी केलेली आहे त्याप्रमाणे चर्चा होणार आहे. यथावकाश वेळ 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 गंभीर विषय आहे. आपण गंभीर विषय स्थगन आहे. दिला होता आणि स्थगनच्या अनुषंगाने बरोबर. ही आपण चर्चा स्वीकारलेली आहे. तातडीने या हो. संदर्भामध्ये निर्णय करा. ऐका ना, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण ती वेळ ठरवू. ठीक. 289 अभि आज चर्चा करून सांगतो बोलले. चर्चा करून थोड्या वेळ सांगतील आपल्याला. चर्चा करून सांगा. खरंच हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांना कळालं पाहिजे. आपण म्हणताय त्याप्रमाणे गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे आणि म्हणून या संदर्भात आपण ती चर्चा उपस्थित केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी विचारून वेळ आपण बघून उद्या परवा तसं एखाद दोन दिवस मागे पुढे होईल, पण आपण निश्चित या बाबतीमध्ये चर्चा घेऊ. आज 2 सूचना 289च्या प्राप्त झालेल्या आहेत. तथापि दोन्ही सूचना मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेल्या आहेत. पहिली सूचना आहे अभिजित वंजारी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर होऊ नये, मोठ्या प्रमाणात शेतकरी, या संदर्भामध्ये जरी सूचना अमान्य केली असली तरी मी त्यांना 2 मिनिट बोलण्यासाठी संधी देत आहे.